नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. पीक विमा वितरण तारीख जाहीर. सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये. चला मग. महाराष्ट्रातील फळबाग उत्पादक आनंदबाजी घडले. केंद्र सरकारने प्रधानमंत्री फसल बीमा योजना, मुर्ग बहार फळपीक विमा योजना 2025 साठी नोंदणी सुरू केली आहे. ही योजना नैसर्गिक आपत्ती आणि फळबाग हानिकारक शेतकऱ्यांना संरक्षण करण्यासाठी उद्देश राबवली जात आहे. या वर्षातील योजनेचे अनेक नवपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत, जे शेतकऱ्यांना आर्थिक चांगले आणि पारदर्शी सेवा देण्यास मदत करेल. या सुधारणांसाठी दावा गिफ्ट प्रक्रिया सुलभ भरगोमेट होईल. फार्मर आय डी अनिवार्य. यंदाच्या योजनेचा सर्व मुख्य उद्देश म्हणजे फार्मर आय डी अनिवार्य आहे. मागील काळामध्ये अपात्र योजनेत गैरफायदा निसर्ग आला होता. या समस्येवर मात करताना आता केवळ वैध फार्मर आय डी असल्यास शेतकऱ्याला योजनेचा लाभ घेता शक्यता येईल. मुख्य फळबाग संरक्षण. महाराष्ट्र मुख्य उद्योग द्राक्ष, पेरू, लिंबू, संत्रा, मोसंबी, सीताफळ आणि डाळिंब अशी मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जातात. प्रत्येक फळबागात स्वतंत्र विमा धोरण आवश्यक आहे. हवामानाची वैशिष्ट्ये जसे अतिवृष्टी, अतिनुकसान, ओल्या आणि पावसाच्या अभावी यासाठी वेगवेगळ्या संरक्षण उपाय योजना आल्या आहेत. मुख्य डॉक्युमेंट आधार कार्ड व सर्व महत्त्वाची कागदपत्रे. बँक खात्यामध्ये पासबुक जे आधार कार्ड जोडले असणे आवश्यक आहे. जमिनीचा कागदपत्रे 7/12 उतारा आणि 8चा उतारा समावेश करण्यात येतो. फळबाग भौगोलिक संरक्षणाने मोठे आणि स्वतंत्र देखील आवश्यक आहे. उपाय पूर्वीप्रमाणे असे प्रतिक्रिया मजबूत करणे.